तीर्थक्षेत्र पंढरपूरचा नगराध्यक्ष म्हणजे केवळ एक पद नाही तर संपूर्ण राज्यामध्ये तो प्रतिष्ठेचा विषय असतो। यंदाच्या नगराध्यक्षपदासाठी अनेक दिग्गजांनी मैदानात उतरायची तयारी केलेली आहे। निवडणूक ही महिलांसाठी आरक्षित असल्याने महिला उमेदवारांमध्ये जोरदार स्पर्धा रंगणार आहे। त्यासोबतच यावेळेला ओबीसी फॅक्टर सुद्धा निर्णायक ठरणार असल्याचं स्पष्टपणे दिसतंय। पाहूयात नेमकं काय आहे पंढरपूरच्या राजकीय रणसंग्रामाचं हे समीकरण। पंढरपूरच्या नगराध्यक्षपदासाठी रंगणार हाय व्होल्टेज लढत। महिला आरक्षणामुळे चुरस वाढली। ओबीसी फॅक्टर ठरणार निर्णायक। विठुरायाच्या नगरीला नेहमीच राजकीय आणि धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचं स्थान आहे। पंढरपूरच्या विकासासाठी राज्य सरकारकडून विशेष प्रकल्प राबवले जात असतात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्ट पंढरपूर कॉरिडॉरसाठी तब्बल 2800 कोटी रुपयांचा निधी खर्च होणार आहे। त्यामुळे नगरपालिकेवर सत्ता टिकवण्यासाठी आणि विठुरायाच्या नगरीच्या विकासाचं श्रेय घेण्यासाठी प्रत्येक गटानं कंबर कसली आहे। दरम्यान पंढरपूर नगरपालिकेवर गेली 4 दशकं पंढरपूर शहर विकास आघाडीची सत्ता आहे। परिचारक गटाकडून यंदाही काही महिला उमेदवार आघाडीवर आहे, जसं की श्यामल शिरसाट, वैशाली वाळुजकर, स्मिता अधटराव आणि स्वाती धोत्रे। माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वातील हा गट सध्या भाजपशी संलग्न असला तरी नगरपालिका निवडणुका नेहमी स्थानिक आघाडीच्या बळावर लढवल्या जातात। यंदाही आपलाच विजय होईल असा विश्वास या गटाला आहे। गेल्या 5 वर्षात जो काही शहरात विकास कामं झालेली आहेत या जोरावरती आम्ही पुन्हा एकदा सर्व भारतीय जनता पार्टी व पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या बहुसंख्येनं पुन्हा एकदा परिचारक साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी व पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना या ठिकाणी संधी देतील। तर दुसरीकडे परिचारकांच्या परंपरागत विरोधी गटापैकी विठ्ठल परिवाराचे भालके गट आणि म्हाड्याचे आमदार अभिजित पाटील यांचे गट 2 वेगवेगळे गट सध्या एकत्र येण्यासाठी प्रयत्न करत आहेत। या दोघांची आघाडी जर जमली तर परिस्थिती परिचारकांसाठी आव्हानात्मक ठरू शकते। या गटाकडून माजी नगराध्यक्षा साधना भोसले, दीपाली नेहतराव, स्मिता फत्तेपूरकर आणि माधुरी दिलीप धोत्रे या इच्छुकांची नावं चर्चेत आहे। तर भालके गटाकडून भगीरथ भालके यांच्या पत्नी प्रणिता भालके यांचं नाव प्रबळ दावेदार म्हणून घेतलं जात आहे। आता सत्तांतर परिवर्तन होण्याच्या दिशेनं म्हणून आम्ही सगळेजण त्या ठिकाणी अनेक वेळा बैठका घेतल्या आणि पंढरपूर नगरपालिका निवडणूक लढण्याच्या दृष्टीने आमची सर्व तयारी आता अंतिम टप्प्यात आहे आणि ही येणारी निवडणूक आम्ही जिंकू आणि या पंढरपूरचा सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं समृद्ध पंढरपूर या वारकऱ्यांचं माहेरघर आहे, अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं इथं त्या ठिकाणी चकचकीत सगळं होणं यासाठी येणाऱ्या काळात आम्ही काम करू। मनसेकडूनही पंढरपूरच्या राजकारणात रंग भरले जात आहे। मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी यावेळेस नगरपालिकेत भगवा भडकवण्याची रणनीती आखलेली आहे। मनसेचा विठ्ठल परिवारासोबत संवाद सुरू असून माधुरी धोत्रे यांना उमेदवारी देण्याची शक्यता व्यक्त होते आहे। स्थानिक मुद्दे आणि नागरिकांचा विश्वास या 2 आधारांवर मनसेनं निवडणूक लढवण्याचा निर्धार केलेला आहे। 8 जिल्हा परिषद असतील किंवा 16 पंचायत समिती असतील या सर्व जागा लढवण्याची तयारी महाराष्ट्र नवमनसेनेच्या वतीने आम्ही केलेली आहे। परंतु स्थानिक लेवलला कोणाबरोबर आघाडी करायची युती करायची याचा निर्णय सर्वस्वी राजसाहेबांवर आहे। राजसाहेब जो आदेश देतील त्या पद्धतीनं या ठिकाणी आगामी स्थानिक स्वराज्याच्या संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्र नवमनसेनेच्या वतीनं आम्ही लढवणार आहोत। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या प्रमाणेच पंढरपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीतही ओबीसी मतदार निर्णायक ठरण्याची चिन्ह आहे। ओबीसी नेत्या माऊली हळणवर यांनी जाहीर केलंय की बोगस दाखल्यांवर उभं राहणाऱ्या उमेदवारांना समाज कडाडून विरोध करेल। तसंच नगराध्यक्ष आणि इतर उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर शहरातील ओबीसी बांधव एकत्र बसून पुढची दिशा निश्चित करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। ओबीसी बांधव व समस्त बहुजन मागासवर्गीय बांधव एकत्रितपणे या निवडणुकीला सामोरे आम्ही जाणार आहोत आणि जर अशा पद्धतीचे उमेदवार येत असतील तर नक्कीच निवडणुकीच्या काळामध्ये ओबीसी बांधव एकत्र येऊन यापुढे हा निर्णय
एकत्रितपणे आम्ही तसा निर्णय घेऊ. विठुरायाच्या नगरीचं सौंदर्य आणि विकास हे प्रत्येक पंढरपूरकरांचं स्वप्न आहे. दरवर्षी देशभरातून कोट्यवधी भाविक येथे पाऊल टाकतात. भाविक आणि स्थानिक नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात हा या निवडणुकीचा गाभा आहे. त्यामुळे विकासनिष्ठ दृष्टिकोन आणि तीर्थक्षेत्र उभारणीचं स्पष्ट व्हिजन मांडणारी आघाडीच मतदारांच्या आशीर्वादाला पात्र होईल एवढं मात्र निश्चित आहे. अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.